बांधकाम कामगारांसाठी जे शिष्यवृत्ती जे पाल्यांना मिळतात बांधकाम कामगारांच्या, त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर बघूयात मित्रांनो. E01 जी आहे, जी स्कीम आहे, E01ची जी स्कीम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला लाभ कसा मिळतो बघा मित्रांनो. कोण लाभ घेऊ शकतात? नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना 1ली ते 7वीसाठी प्रतिवर्ष 2,500 किंवा 8वी ते 10वीसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये असं हे सरकारकडून शिष्यवृत्ती मिळत असतं. आणि खाली काय दिलं बघा मित्रांनो, E02 जी आहे, E02 जी स्कीम आहे ती तुम्ही ते बघू शकता. पहिल्या 2 पाल्यांना इयत्ता 10वी-12वीमध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास मिळणार 10,000 रुपये. जर तुम्हाला 50% त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले तुमच्या मुलांना, तुम्हाला शिष्यवृत्ती म्हणून तुम्हाला गिफ्ट म्हणून गुण मिळाल्यास तुम्हाला 10,000 रुपये जे सरकारकडून बांधकाम कामगारांच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना जे मिळतं. आता दुसरा जो फॉर्म आहे मित्रांनो, E03 जो फॉर्म आहे तुम्ही बघू शकता. इयत्ता 11वी-12वीच्या शिक्षणासाठी वर्ष जे आहे शैक्षणिकसाठी 10,000 रुपये इथं पण ती स्कीम लागू करण्यात आली. 10,000 रुपयेच मिळणार. आणखी खाली काय दिलं मित्रांनो, E04 जी आहे, पाल्यांना किंवा पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्ष 20,000 रुपये असा जो आहे मिळणार आहे. 20,000 रुपयांचा मानधन मिळणार आहे, म्हणजे शिष्यवृत्तीच मिळणार आहे. E05 जी आहे, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष 1,00,000 रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता 60,000 रुपये असा हा शासनाकडून मिळणार आहे. आणि 6 नंबरचं जे आहे मित्रांनो, E06 पदविकेकरिता प्रतिवर्षी 20,000 रुपये व पदव्युत्तर पदविकेकरिता 25,000 रुपये असा हे शिष्यवृत्तीचे जे मानधन जे आहे मिळणार आहे. आणि 7 नंबरचं जे आहे, E07 नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना संगणकाचे शिक्षण MICIT करता शुल्काची प्रतिपूर्ती ही करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना ही स्कीम लागू करण्यात आलेली आहे. आणखी काय दिलं बघा मित्रांनो, S01 जे आहे, आणखी एक नोंदणीत बांधकाम कामगारांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये हा सरकारकडून मिळणार आहे. जर पहिल्या बांधकाम कामगारांच्या पहिल्या विवाह म्हणजे तुमचं लग्न होण्या अगोदर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा ॲक्टिव्ह फॉर्म जर असेल, तुम्ही याच्यासाठी पात्र असणार आहे. तुम्हाला याच्यासाठी हा S01चा फॉर्म भरल्यानंतर सरकार तुम्हाला 30,000 रुपये विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी तुम्हाला तुमच्या खात्यात जमा करणार आहे. यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती ही मिळालेली आहे. मित्रांनो, तुमच्या जवळच्या बांधकाम कामगारांना पण पाठवा, त्यांच्या मुलांना पण पाठवा. या योजनेचा लाभ घ्या आणि सरकारकडून हा फायदा घ्या. चला तर मग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.